नमस्कार, मी अश्विनी। आज मी तुम्हाला गुलाबजाम सारखा चवीला असणारा रवा केक शिकवणार आहे। आता आपल्याला रवा केक बनवण्यासाठी साहित्य: 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 2 मिल्क पावडर 10 वाले, पाव वाटी तूप, पाव वाटी साखर, 5 ते 6 विलायची, दूध, इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा। आता आपण ह्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, मिल्क पावडर 2 पॅकेट 10 वाले, पाव वाटी तूप, ह्याच्यामध्ये तेलही घालू शकता। पाव वाटी तूप नाही घातलं तरी चालेल, तेलही घालू शकता। पाव वाटी साखर, पाव वाटी दूध। आपण आता हे मिक्स करून घेऊया। आपण हे मिक्सर मधून काढून घेऊया। रवा बारीक मोठा कसाही चालेल, कारण आपण हा मिक्सर मधून काढून फिरवून घेतो ना, म्हणून। तुम्ही बघू शकता याचे बॅटर हे असं झालं आहे। पण थोडंसं याला 5 मिनिट बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊ। थोडंसं आपण आता हे पातेलं गरम करायला ठेवलं आहे। तर आता हे बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं दूध, मी मगाशी विलायची टाकायला विसरलेली, आपण टाकू शकता। आपण 4 ते 5 विलायची टाकून घ्यायची। अजून थोडंसं जेवढं आपल्याला लागेल थोडंसं असं दूध टाकून घ्यायचं। 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स। बेकिंग पावडर 1 चम्मच, थोडासा बेकिंग सोडा, त्याच्यावरती आपण थोडंसं दूध टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता ते थोडंसं मिक्स करून घेऊ आपण। अजून एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ। तुम्ही बघू शकता हे बॅटर अशा पद्धतीने झालं आहे। तर हे आपलं बॅटर तयार आहे। आपण आता या भांड्यामध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुंदर बॅटर झालं आहे।
तुम्ही बघू शकता या भांड्याला फक्त मी तेल लावून घेतलं आहे. मी बटर पेपर किंवा मैदा असं काय ह्याचा वापर नाही केलेला. मी फक्त तेल लावून घेतलं आहे आणि हे फक्त पातेलं आणि कुकरची जाळी आतमध्ये ठेवली आहे. आता आपण हे गरम झालेलं आहे पातेलं. आता आपण हा केक बेक करायला ठेवून देऊया. 30 ते 35 आपण हा केक बेक करायला ठेवून देऊया. तर आता आपण इथं पाक करायला ठेवून देऊया. पाव वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी. हा पाक आपल्याला जास्त असं शिजवून नाही घ्यायचा आहे. थोडासा चिकटपणा येईपर्यंतच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला असं चिकटपणा आलेला आहे. तर आपण आता हा पाक थंड करायला ठेवूयात. आता आपण बघूयात केक शिजला की नाही. तर तुम्ही बघू शकता ह्या चाकूला काहीच लागलं नाही, म्हणजे आपला केक रेडी झाला आहे. तर आपण आता हा काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊया. तर आपला हा रवा केक तयार आहे. तर आपण हे कडकडने हे सुरीच्या ह्याने काढून घेऊ. तर आपण आता हा केक प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला हा रवा केक. तर तुम्ही बघू शकता रवा केक. आता आपण हा कट करून घेऊयात. असंच कट होतो. त्याच्या आपण पाक घालून घेऊयात.
तर आपण हे काजू बदामचे काही तुकडे केले ते आपण ह्याच्यावरती घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हा गुलाबजाम सारखा चवीला असणारा रवा केक. बघा किती मस्त स्पंज झाला आहे ना. जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.